नमस्कार. तुम्ही लंगडं व्हावं, तुम्ही नीट चालू नये, अपंग होऊन तुम्ही बसावं घरी, अशी ज्याची इच्छा असते ना, तो तुमच्या मनात काहीतरी वेगळी गोष्ट घालून देत असतो. पाय तुम्ही तुमच्या हाताने कापला पाहिजे, म्हणजे त्याच्यानं तो कापणार नाही. मग तुमच्या पायाला कुठतरी एखादा छोटासा फोड झाला, चप्पल चावली, बूट चावली, की तुम्हाला डॉक्टरकडे न्यायचं आणि सांगायचं की हे भयंकर मोठा फोड आहे, तो आता यातना देईल, हळूहळू मोठा होईल, गँग्रीन होईल, मग पाय कापावा लागेल. एवढ्या मोठ्या यातना सहन करण्यापेक्षा आत्ताच आपण काढला तर. मग ते गँग्रीन कसं होईल याची चर्चा फार मोठी केली जाते. ही खरी गंमत आहे. अशी चर्चा करणारे आणि भीती घालणारे तुमच्या मनात वेगवेगळे विषय घालत असतात. ती गोष्ट नाही का, एक पोरगं बकरीचं पिल्लू घेऊन बाजारात विकायला निघालं आणि 4 ठगांनी ठरवलं की याचं पिल्लू आपण कापून खायचं. निघाल्यावर पहिल्यांदा एकानं गाठलं आणि सांगितलं, अरे काय दिवस बेकार आलेत, लोक आता गाढवाला खांद्यावर घेऊन चाललेत, गाढवाचं पिल्लू खांद्यावर नेतोय. तो म्हणला, गाढवाचं आहे का, बकरीचं आहे, मला बाजारात न्यायचं आहे, आत्ता आणलंय बाजारातून मी आणि छान आहे ते, मला आता वाढवायचं आहे त्याला, त्याच्यापासून पुढे हे होणार आहेत, पुढे मला बकऱ्या मिळणार आहेत. तो हसला, म्हणाला, अरे गाढव, तुला कोणतरी फसवलंय, बकरी म्हणून गाढव दिलाय. दुसरा गाठला, तो तर खो 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 हसत त्याला मूर्खात काढला. म्हणाला, पहिल्यांदा बघतोय असं कोणीतरी मूर्ख गाढवाच्या पिल्याला आपल्या खांद्यावर घेऊन जाणारा, आणि असं का करतोयस, लोक तुला हसतील ना, मूर्खात काढतील ना. तो म्हणते, रे असं काय म्हणू नको, हे बकरीचं पिलू आहे. पण याच्या डोक्यात दुसऱ्याने बोलल्यावर किडा घुसला. म्हणला, आपण डोक्यावर घेतलेलं खरंच गाढवाचं पिल्लू आहे की काय, आपण फसगत झाली की काय. तेवढ्यात तिसरा भेटला आणि ते म्हणला, येड्या, अरे कुठे गाढवाचं पिल्लू घेऊन चाललास, लोक काय बोलतील गावात, तुला कोण फसवलं एवढं, असं काय झालंय. त्यांनी त्या तिसऱ्याचं म्हणणं मात्र याच्या डोक्यात गच्च बसलं आणि विचार करू लागला की आपल्याला खरंच फसवलंय की काय. आणि ते पिलू त्यांना उतरवलं, खाली ठेवलं, बसला, पिल्याकडे बघू लागला, अरे मला तर बकरीचं दिसतंय, लोक का गाढवाचं म्हणतायत. तेवढ्यात एक माणूस असताना दिसला, तो चौथा होता. त्यानं त्याला सांगितलं की अरे का बघतोय असं गाढवाच्या पिल्लाकडं. तो म्हणाल, तुम्हालाही गाढवाचं वाटतंय का. म्हणलं, हो, हे गाढवाचं पिल्लू आहे, वाटायची काय गरज आहे, कोण काय सांगण्याची गरज आहे, हे गाढवाचं पिल्लू आहे, स्पष्टपणे कळतं. तो म्हणला, मला फसवलं राव, मी बाजारात चांगलं बकरीचं पिल्लू म्हणून घेतलं विकत. जाऊ द्या म्हणला, फसवलं ना, दे सोडून, नवं घेऊन ये. यानं ते सोडलं पिल्लू तिथे आणि गेला निघून. या चौघांची मजा, यांना ते पिल्लू यांना खायला हवं होतंच. गोष्ट यासाठी सांगतोय की असा प्रकार आपल्या आयुष्यात नेहमी घडत असतो. 4-5 जण मिळून तुम्ही निर्माण केलेलं विश्व उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. घटना सांगतो, अत्यंत दुर्दैवी घटना. पुण्यातल्या नसरापूर नावाच्या गावामध्ये एका छोट्याशा मुलीला नराधमानं काय केलं हे तुम्हाला ठाऊक आहे, माझी जीभ रेटत नाही. त्या घटनेचा करावा तितका निषेध कमी. ही घटना घडल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया ज्या स्वरूपात येऊ लागल्या आणि त्या प्रतिक्रियेची पुन्हा प्रतिक्रिया जी सोशल मीडियात प्रतिबिंबाच्या रूपानं उमटू लागली ना, ते बघता बघता मला प्रश्न पडला की नेमकं करायचंय काय, नेमकं काय करायचंय. म्हणजे तुमच्याच उभा केलेल्या साम्राज्याला उद्ध्वस्त करायचंय, तुमच्याच लोकांच्या विषयी तुमच्या मनामध्ये शंका निर्माण करायच्यात आणि तुमच्याच हातून तुमच्या नेत्याचा बळी द्यायचा आहे. ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. कशी ते नीट सांगतो. मला यात कोणाचीही बाजू घ्यायची नाही. देवेंद्र फडणवीस राईट ऑर रॉंग हे सांगत बसायचं नाही. प्रशासनाची व्यवस्था, न्यायालयाने सोडलेल्या आरोपीमुळे, प्रशासनाचा जरब नसल्यामुळे ही घटना घडली, याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पण म्हणून ते संपवूनच टाकायचं, पायाला फोड झाला म्हणून पाय नसतो कापून टाकायचा, फोडावर इलाज करायचा असतो. लोकांनी सांगितलंय बकरीचं पिलू त्यांना खायला मिळावं म्हणून ते गाढवाचं म्हणतायत आणि ते गाढवाचं खायला तयार आहेत. आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की आपण आणलेलं पिलू हे बकरीचंच आहे का, हे आमच्या लक्षात येत नाही. नवले ब्रिजवर प्रचंड हल्लकल्लोळ माजला
आणि या हल्लकल्लोळामुळे ज्या घटना घडल्या, ज्या प्रतिक्रिया उमटल्या, त्याच्यावरून लोक व्हिडिओ टाकून पोस्ट करून सांगू लागली की बघा फडणवीसांच्या विषयी किती राग आहे. कोण सांगत होता? मला कौतुक आहे त्या पित्याचं. आपल्या पुढचं लेकरू गेल्यावर सुद्धा राजकीय बाजार करू नका, मला भेटायला येऊ नका म्हणून सांगणाऱ्या त्या कन्येच्या पित्याचा अभिमान वाटावा, सॅल्यूट करावा त्या माणसाला, अशी स्थिती आहे. दुःख बाजूला सारूनही त्यांनी आपल्या भावना ज्या पद्धतीने व्यक्त केल्या ते खरोखरच उत्तम आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या माणसाला लवकरात लवकर शिक्षा नव्हे, तात्काळ शिक्षा करायला हवी, हेही झालं पाहिजे. तिथे लाठीचार्ज केला गेला, लोकांना मारल्या गेलं, तिच्या वडिलांना मारल्या गेलं, अशा आशयाच्या बातम्या सुरू झाल्या. आणि मग पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी मीडियासमोर येऊन एक विधान केलं. ते विधान पहिल्यांदा ऐका. पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही. पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता. आणि शेवटी काही लोक जे त्यांचे आई वडीलला पण बाहेर पडू देत नव्हते, अशा लोकांना बाहेर काढून ते आई वडिलांना गाडीमध्ये बसून ते स्वखुशीने पुढचे केले. कोणताही प्रकारची लाठीचार्ज झाली नाही. हे विधान खोटं आहे असं म्हणणाऱ्या माणसांची संख्या वाढली, कारण प्रत्यक्षात पोलीस लाठ्या मारताना दिसत आहेत. अमितेश कुमार खोटं बोलतायत का? लाठ्या मारतानाचे व्हिडिओ आहेत, बघून घ्या. कसं मारतात पोलीस, पोलीस कसे मारतात? मार, अरे मार रे, मार 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 किती पुरी असं केलं सरकार आहे, हिजोरी सरकार आहे. मार सरकार विकलेली आहे, यांनी मारलं मला आता. पाहिला, पोलीस तर लाठ्या मारतायत. कोणावर मारतायत? आंदोलनकर्त्यांवर की आंदोलनकर्त्यांच्या मध्ये घुसलेल्या आणि या सगळ्या प्रकाराला वेगळं वळण मिळालं पाहिजे असं वाटणाऱ्या लोकांवर? कोणावर? आंदोलनकर्त्यांच्या मध्ये 70% आक्रंदन मांडणारी माणसं होती, तर 30% काही लोक घुसलेली होती. त्यांना या प्रकारात राजकारण करायचं होतं, वातावरण अशांत करायचं होतं. दुपारपासून संध्याकाळपर्यंत मला वाटतं 3-3.5 लाख किंवा 4 लाख या सगळ्या प्रकाराची सुरुवात झाली असावी, आणि 3-4 तास पोलीस काहीच बोलत नाहीत. अंधार पडलाय, लाखो लोक अडकलीत, रस्ता बंद झालाय, आणि आता लोक काहीतरी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतायत हे लक्षात आल्यावर गोंधळ घालणाऱ्या लोकांना हटविण्यासाठी पोलिसांनी लाठ्या वापरायला हव्या होत्या का नको यावर चर्चा करू. खरं तर गोंधळ घालणाऱ्या लोकांवरती लाठ्या वापरल्या गेल्या. बरोबर याचं शूटिंग करणारा मीडियाही एक विशिष्ट, याचे शूटिंग करणारे लोकही विशिष्ट, आणि मग तिथले काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. एक महिला बोलतेय, लाठीचार्ज केला गेला अशी भाषा वापरते. मी जरा 2 व्हिडिओ तुम्हाला सलग दाखवतो, जरा बघा. महिलांना लाठीचार्ज केला, ज्याने बलात्कार केला तो तिथे आई घाला बसलाय, आणि आम्ही इथं काय करतोय? आम्ही फक्त सत्याची बाजू दिली तर आम्हाला लाठीचार्ज. ही न्याय व्यवस्था आहे का? ही आमची मुली सेफ आहेत का? रस्त्याने 12 वाजता जाताना सेफ नाही वाटत आम्हाला का? आता आमची न्याय व्यवस्था बरी भंगारी आणि भिकारडी आहे. पाहिले? मग लाठीचार्ज केला नाही, लाठीचार्ज झाला आहे, असे सगळे व्हिडिओ येऊ लागतात. मला प्रश्न पडतो की हे व्हिडिओ कोणत्या मीडियावर आलेत? मला नाव सांगायचं नाही, त्या मीडियावर आलेत. एकाच मीडियाचा लोगो आहे, आणि तेच व्हिडिओ नेमकी ठरलेली माणसं वापरतायत. 2 ठिकाणचे स्क्रीनशॉट दाखवतो. एक आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता, रोहित पवारांचा कार्यकर्ता, की जो हे व्हिडिओ टाकतोय. सेम तसाच आणि त्याच वेळेला संभाजीनगरचा उबाठा सेनेचा एक प्रवक्ता हा व्हिडिओ टाकतोय. दोन्ही स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय. त्याच वेळेला तो टाकतोय. प्रश्न तेच की कशा स्वरूपामध्ये होत आहे. मग हे असे अनेक स्क्रीनशॉट आहेत ना माझ्याकडे, अनेक, 1 नाही 2 नाही, अनेक स्क्रीनशॉट आहेत.
या सगळ्यात ती बाई न्यायव्यवस्था भंगार आहे म्हणते, आय घालायला आम्ही इथं आलोत का असा शब्द वापरते. हे सगळं करत असताना म्हणजे हा शोकसंतप्त भावना असं आपण म्हणू शकतो. मग प्रश्न पडतो की ही महिला अशी कापून कापून म्हणजे चित्रफीत कापून का दाखवली असावी. कारण ओरिजिनल चित्रफीत दिसणं आवश्यक आहे, कोणासोबत होती हे कळणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याच महिलेचा संताप ती कोणासोबत होती हे कळावा यासाठी पुन्हा दाखवतो बघा. पाहिजे 14 दिवस वाट बघितली का पोरीला खेचायला? पोरीला खेचायला 14 दिवस वाट बघितली का? पाहिजे आम्हाला न्याय. आपल्याला शांत जोपर्यंत खाली बसा सगळे. मुख्यमंत्री आलाच पाहिजे. मुख्यमंत्री आलाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. पाहिला म्हणजे ज्या लोकांना तुमच्यावरच शंका आहे, मी ब्राह्मणांना बोलतोय, ब्राह्मणांना, ज्या लोकांनी आत्तापर्यंत तुम्हालाच खेटर घातली आहेत, ती माणसं तुमच्या रक्षणाचं ढोंग करून तुमच्याच माणसाच्या विरोधात वातावरण पेटवत होती आणि तुम्ही त्यांनी लावलेल्या आगीत पेटत होतात. फडणवीसांचं कौतुक करण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही पेटले पाहिजेत हा त्यांचा हेतू होता आणि तुम्ही पेटत होतात. याच वेळी उबाठा गटाचा प्रवक्ता काय मुक्ताफळं उधळत होता ऐका. कालच्या दुर्दैवी मुलीची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल. तिच्या खात्यात 1500 रुपये फडणवीस टाकत असतील. त्या 1500 रुपयाच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर अशा प्रकारे बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्ही कोणाला दिला आहे का? की तिने आता बहिणीने तोंडबंद करावं, आम्ही तिला 1500 रुपये देतो. हे या राज्यामध्ये सुरू आहे. या महाराष्ट्रातल्या माता आणि भगिनींनी या सरकारविरुद्ध बंड केलं पाहिजे. पाहिलं हेतू काय आहे? न्याय की राजीनामा? हेतू काय आहे? न्याय हवाय की राजीनामा हवाय हे जरा स्पष्ट झालं पाहिजे. आणि जेव्हा अशी गोष्ट येते तेव्हा काही गोष्टी स्पष्टपणे दाखवाव्या लागतात, लपून राहत नसता. जरा पुढे जाऊ. आता मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवतोय. पट एका पाठोपाठ एक बघा. या सगळ्या स्क्रीनशॉटचे पॉलिटिकल संबंध जोडून बघा. ते तुम्हाला अशा षडयंत्राच्या भागात सापडतील की तुम्हाला पेटवायचं आहे आणि घर तुमचंच जाळायचं आहे. तुमचं घर जाळण्यासाठी तुम्हाला हे लोक पेटवत असतील आणि भलत्याच दिशेने घेऊन जाणार असतील तर विचार करा. माझं मत एक आहे की या घटनेनंतर, या दुर्दैवी घटनेनंतर आता ब्राह्मणांनी काय भूमिका घेतली पाहिजे हे निश्चित करण्याची वेळ आलेली आहे. आरक्षण नको, संरक्षण द्या, त्याचा खून करा, त्याला मारा, त्याला याच्या हवाली करा असं म्हणून जातीय द्वेष अधिक भडकवायचा आहे की या प्रकरणात त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पुन्हा असे प्रकरण घडू नये यासाठी एखादा कायदा अस्तित्वात आणायचा आहे. याचा विचार आपण सगळ्यांनी करायचा आहे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज